छत्रपती संभाजीनगर शहरातील सराईत गुन्हेगार फैजल उर्फ तेजा याची छत्रपती संभाजीनगर पोलिसांकडून शहरातल्या भरवस्तीत आणि बाजारपेठांमध्ये धिंड काढली जाते। आपण बघू शकता की हा तोच फैजल उर्फ तेजा नावाचा गुंड आहे, ज्याने परवा मध्यरात्री त्याच्या मैत्रिणीवरती गोळीबार केला होता आणि त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी मेडिकलसाठी रुग्णालयात नेले जात असताना याच तेजाने अत्यंत मगरूरीत कॅमेऱ्यासमोर म्हणाला होता की छूटकर आने के बाद और 2-3 लड़कियों को गोलियां मारता, असा त्याचा माज होता। तो माज उतरवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आलेली आहे। हा जो तेजा फैजल हा जो गुन्हेगार आहे याचं पूर्णपणे टक्कल करण्यात आलेलं आहे। कार याच्यावरून हात फिरवत आणि तो पुसत तो म्हणत होता की मुंह तो पोछने दे, तर त्याचा पूर्ण चेहरा आहे तो या ठिकाणी केस काढून बिघडवण्यात आलेला आहे आणि नागव्या पायाने त्याची या ठिकाणी पूर्णतः धिंड काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या गुंडाचा हा पूर्णतः माज उतरवण्याचा छत्रपती संभाजीनगर पोलिसांचा हा प्रयत्न आहे। फैजल उर्फ हा तेजा जो गुंडा आहे याच्यावरती बलात्कारासह जवळपास 15 गुन्हे दाखल होते। त्यानंतरही त्याचा मुजरपणा आहे, माज जो आहे तो मोडलेला नव्हता, त्यामुळे सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून त्याची इथं धिंड काढली जाते। आपण बघू शकता की हा जो तेजा गुंड आहे याची छत्रपती संभाजीनगर शहरातलं सर्वात महत्त्वाचं मार्केट असलेल्या बुड्डी लेन परिसरामधून ही या ठिकाणी धिंड काढली जाते आहे। नागव्या पायाने आणि त्याच्या डोक्याचं टक्कल सुद्धा करण्यात आलेलं आहे। डोक्यावरचे सगळे केस काढून टाकण्यात आलेले आहेत आणि त्याची या ठिकाणी ही धिंड काढण्यात येते। छत्रपती संभाजीनगर पोलिसांचं पथक सुद्धा या ठिकाणी आहे आणि त्यांच्याकडून ही सगळी जी धिंड आहे ती काढली जात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आपल्याबरोबर आहेत। सर, हा एक वेगळा प्रयोग आहे। नक्कीच हा जो गुन्हेगार आहे सराईत गुन्हेगार आहे, याच्या रेकॉर्डवर भरपूर गुन्हे आहेत आणि काल जो त्याने प्रकार केला आहे फायरिंगचा, तर ते वेपन रिकव्हरी करता सांगतो त्याकरता आम्ही घेऊन जातो त्याला। हे मुजोरी उतरवण्याचा प्रयत्न आहे असं म्हणता येईल। तर अशा पद्धतीने आपण बघू शकता की या ठिकाणी हा गुन्हेगार आहे, त्याची बुड्डी लेन परिसरामधून धिंड काढली जाते। या गुन्हेगाराने ज्या ज्या परिसरामध्ये त्याची दहशत निर्माण केली होती त्या परिसरामध्येच त्याचा माज उतरवण्यासाठी आणि त्याची दहशत कमी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी ही नामी शक्कल लढवलेली आहे। या गुंडाचे केस काढून त्याचं टक्कल करून नागव्या पायाने छत्रपती संभाजीनगर शहरातल्या बुड्डी लेन परिसरातून त्याची धिंड काढण्यात आली आहे। कॅमेरामॅन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।